त्याला एज्युकेट करणं, त्याला साक्षरता, त्याच्यामध्ये साक्षरता निर्माण करणं हे सहकार क्षेत्राचं पहिलं मूळ बेसिक काम आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने या सहकार चळवळीनं माझ्या कस्टमरला, माझ्या सभासदाला साक्षर केलं पाहिजे. इव्हन बँकांनी पण तुम्ही एखाद्याला जर जामीन राहायचं असेल त्याला सांगितलं पाहिजे जामीनदाराचे अधिकार काय, 1 2 3 4 हे मग सही कर त्याला. कारण का अज्ञानाने सही घेणं हा देखील कायद्याने गुन्हा आहे. त्याला समजून न सांगतं, त्याला वाचून न दाखवता मी सही घेतो, तो पण गुन्हाच आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र जर बळकट करायचं असेल तर सहकारातला प्रत्येक माणसाला, माझ्या ग्राहकाला, माझ्या सभासदाला एक अवेअरनेस देणं, त्याला प्रशिक्षित करणं हे आमचं मुळात काम आहे असं मला वाटतं. सर, सहकार क्षेत्राची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतलेली आहे आणि एक नव्या मंत्रालयाची स्थापना केलेली आहे आणि अमित शहा पहिले सहकार मंत्री सुद्धा झाले. तर खरंच त्याचा काही फायदा झालाय सहकार क्षेत्राला महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या? निश्चित फायदा झाला, निश्चित फायदा झाला. कारण कसं आहे, पूर्वी असं होतं की सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत होता. तुम्हाला माहिती आहे स्टेट लिस्ट, कन्करंट लिस्ट आणि सेंट्रल लिस्ट. आणि सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत असल्यामुळे फक्त राज्यच त्याच्याकडे बघायचं आणि मल्टी स्टेटचा विषय सेंट्रलच्या अखत्यारीत आहे. पण स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून एक स्वतंत्र आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, आज पूर्वी मी सहकारात काम करतो हे सांगायला खूप धाडस वाटायचं नाही, पण आता मात्र आम्हाला धाडस वाटतं. आम्ही सांगतो की यस. कारण का सेंट्रलने जे काही आज केलंय, अनेक त्यांनी 52 निर्णय घेतलेत, अत्यंत चांगले निर्णय घेतलेत. त्यांनी पॅक्सच्या बाबतीमध्ये संपूर्ण तळागाळामध्ये पॅक्सचं कम्प्युटरायझेशन सुरू केलंय. हे जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती सुदृढ करण्याकरता केंद्राने पहिलं पाऊल उचललेलं आहे. आणि सगळ्या सहकाराचं सक्षमीकरण करण्यासाठी हे त्यांचं एक धोरण आहे. मग अशी मी म्हटलं की माझ्या छोट्याशा 1 मिनिटाच्या याच्यात किंवा सहकारातून समृद्धी, पण त्या विशिष्ट लोकांची समृद्धी सहकारात झालेली दिसते. तळागाळातल्या कॉमन मॅनची कधी समृद्धी झालेली दिसत नाही. ते बदलण्याचा विडा आज केंद्राने घेतलेला आहे. त्यामुळं सर्व लोकांना केंद्राचा निश्चित फायदा झाला आहे. आज सहकाराचं नवीन धोरण, वाजपेयी असताना एक धोरण झालं 2002 मध्ये, त्यानंतर 22 वर्ष सहकारावर कुठेही केंद्रीय धोरण की झालं नाही. ते आता मात्र प्रभूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते लवकर धोरण जाहीर होईल. त्यामुळे सहकाराचं धोरण आलं की त्या अनुषंगानं प्रत्येक राज्याला त्याची दखल घ्यावी लागेल, आपले कायदे बदलावे लागतील आणि त्याच्यानुसार सहकाराला एक पाठबळ मिळेल. त्यामुळं केंद्रीय मंत्रालय सुरू झाल्यापासून निश्चितच सहकाराला बळ मिळालेलं आहे. आणि फक्त एकच आहे, मी परत सांगतो की यातले बॅड एलिमेंट्स कसे बाहेर काढायचे, याच्याकरता नेमकं काय केलं पाहिजे ते पण आपल्याला थोडंसं या केंद्राला किंवा राज्य सरकारला विचार करावा लागेल. आपण सुरुवात केली होती सहकारातल्या तरुणांसाठीच्या संधी. तरुणांना जर आकृष्ट करायचं असेल तर तंत्रज्ञान, जो टेक्नोसॅव्ही असतो तरुण, तर तिथे कुठेतरी या सहकारी बँका कमी पडतात का असं वाटतं का? आणि तसं जर करायचं असेल, म्हणजे ते जर दूर करायची असेल त्रुटी, तर मग नेमकं काय करावं लागेल त्याबद्दल थोडंसं. मॅडम, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आज सहकारात बघायला गेलं तर माझ्याकडचा वर्ग हा 40-45 वर्षाच्या वरचा दिसतो. तरुण माझ्याकडे दिसत नाही, तो टेक्नोसॅव्ही आहे. तर मग तरुणांना जर आकर्षित करायचं असेल, हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, आधुनिक जे त्याचा आत्मसात करणं किंवा त्याचं आपल्याकडं त्याचं ॲडॉप्शन करणं हे या सहकारी संस्थांचं काम आहे. त्याला जास्तीत जास्त कसं आकर्षण वाटतं. आकर्षणपेक्षा आज पूर्वी तुम्ही बघायला जा तर लहान शाळे जीवनापासून सहकाराचं प्रशिक्षण दिलं जायचं. पूर्वी आमच्या काळात प्रत्येक शाळेमध्ये सहकार भांडार असायचं. सहकार मुलं, छोटी मुलं सहकारी संस्था करायची, वह्या विकत घ्यायची, आपापल्या लोकांना वाटून घ्यायची. 10वीतले 10 वर्षाचा मुलगा देखील सहकारी संस्थेचा पतपेढीचा अध्यक्ष असायचा वगैरे वगैरे. हळूहळू ते बंद झालं. आज मी केरळचे मध्ये माझ्याकडे केरळचे एक सहकार मंत्री वासन म्हणून त्यांचे 25 लोकांचं आमदारांचं शिष्टमंडळ मला माझ्या बँकेत भेटीला आलं होतं. आम्ही सूचना केली, त्यांनी ते अडॉप्ट केलं. त्यांच्याकडे युथ कोऑपरेटिव्ह नावाचा प्रकार निघाला. युथ कोऑपरेटिव्ह त्यांनी असं सांगितलं, ज्या दिवशी एखाद्या युथ त्याचं फक्त सभासद होतील, त्याचं वय 40च्या पुढे गेलं की तो ऑटोमॅटिक असोसिएट सभासद होईल. म्हणजे तो 40 वर्षाच्या पुढे इलेक्शन लढवू शकणार नाही, अध्यक्ष होणार नाही, सेक्रेटरी होणार नाही, काही होणार नाही. त्यामुळे ती संस्था सतत युथ लोकांच्याच ताब्यात राहील. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे करून युथ लोकांना आकृष्ट करण्याकरता निश्चितच एक सहकार्याने काहीतरी केलं पाहिजे. कारण यंग जनरेशन, तुम्ही जर डाटा वाचत असाल तर भारतात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आणि आज सरासरी वय आपलं 29 आहे. आणि हा जो फोर्स आहे तरुणांचा फोर्स, या फोर्सवरच याची क्रय शक्ती, याच्या फोर्सवर पंतप्रधान आज देशातली आपली 3री महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय आपण. पण सहकारात मात्र
त्याला आज कुठे आपण युवक दिसत नाही. याला जर युवकांना जर आणायचं असेल तर मी मला सांगते की क्रॉस सेक्टर कोलॅबरेशन होता येईल का, प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह याचं कुठेतरी कोलॅबरेशन करून त्यांच्याकडे जे चांगलं आहे ते आपल्याकडे घेऊन आपल्याकडे जे चांगलं आहे ते एकत्र करून या युवकांना कसं आपल्याला आकर्षित करता येईल याचा विचार सहकार क्षेत्राने केला तर निश्चितच तुम्ही म्हणता की युवकात सहकारामध्ये युवक नाही आहे, 100% नाही आहे. पण महाराष्ट्रात सहकार आहे का तर आहे. मी कोणीतरी मला एकदा म्हटलं होतं पुण्यामध्ये की तुमच्या पुण्यात NDA आहे पण NDA मध्ये पुणे दिसत नाही. म्हणजे तसंच हे माझा प्रकार झाला की सहकार ऐकत आहे पण सहकारामध्ये तुमचा युवक दिसत नाही. सरासरी वय 29 आहे पण हे असायला पाहिजे. हे देखील तितकंच खरं आहे. सर धन्यवाद. आपण फार इतक्या क्लिष्ट विषयाबद्दल इतक्या सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं, मार्गदर्शन केलं त्यासाठी. आणि पतसंस्थांवरचा सहकार क्षेत्रावरचा विश्वास सुद्धा यामुळे आणखी वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा. मी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कारण तुमच्या माध्यमातून अनेक लोक बघत असतील आमचे जे काही विचार आहेत ते सामान्यांपर्यंत पोहोचावे ही आमची एक तळमळ असते आणि तुमच्या माध्यमातून निश्चित सहकाराचा विश्वास परत अबाधित राहील असे मी आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आपल्याला.